आपण नेहमीच असं म्हणतो की समाजात आता पहिल्यासारखे लोक राहिलेले नाहीत. कलियुग आहे. लोक विश्वासास प्राप्त नाहीत. लोकांची वृत्ती बदलत चाललेली आहे. समाजात फार गुन्हे होतात. लोक फार चोऱ्या करतात किंवा विश्वास ठेवण्या जोगे लोक आता राहिलेली नाहीत. पूर्वीसारखी मनमोकळेपणाने बोलणारी लोकही राहिली नाहीत असे आपण कायम समाजाबद्दल तक्रार करतो. परंतु आपण कधी हा विचार करत नाही की जर आपल्याला आपल्या समाजाला बदलायचं असेल आणि या समाजात सकारात्मक बदल जर घडवायचे असतील तर त्याची थोडीशी सुरुवात आपण स्वतःपासूनच का करू नये. असा जर आपण विचार केला तर नक्कीच कलियुगाचे रूपांतर सत्ययुगात व्हायला वेळ थोडीच लागणार आहे. याचंच एक सुंदर उदाहरणादाखल मी तुम्हाला एक गोष्ट सांगते. एक व्यापारी असतो. तो व्यापारी एकदा उंट घेण्यासाठी बाजारात जातो. तिथे खूप शोधाशोध केल्यानंतर त्याला एक उंट आवडतो. तो त्या उंट विक्रेत्याला विचारतो, त्याचा भाव विचारतो, त्याचं काय मूल्य आहे ते त्या उंट विक्रेत्याला तो व्यापारी देतो. त्यांच्यात करार होतो आणि त्यानंतर व्यापारी तो उंट घेऊन घरी येतो. घरी आल्यानंतर तो व्यापारी आपल्या नोकराला बोलवतो आणि त्या उंटाचे खोगीर स्वच्छ करण्यासाठी त्या नोकराला तो व्यापारी सांगतो. उंटाचे खोगीर जेव्हा तो नोकर स्वच्छ करत असतो त्यावेळी त्या खोगीरात त्याला एक मखमली पिशवी सापडते. ती मखमली पिशवी जेव्हा तो नोकर उघडतो तेव्हा त्यात त्याला चमकदार आणि मौल्यवान असे हिरे दिसतात. ते हिरे तो त्याच्या मालकाला दाखवतो आणि म्हणतो, मालक, तुम्ही तर फक्त उंट घेतला पण या उंटाच्या बदल्यात खूप मौल्यवान असे हिऱ्यांचे मालकही तुम्ही झालात. तुम्हाला हा उंट फार परवडला. खरंच तुम्ही काहीतरी पुण्यच केलं असेल, त्यामुळे तुम्हाला उंट तर मिळालाच पण त्या बदल्यात खूप सारे हिरेही मिळाले आहेत की ज्याची किंमत ही फार आहे. फार अमूल्य असे हे हिरे दिसत आहेत. ते हिरे पाहून त्या नोकराचे तर डोळेच विस्फारले. परंतु तो मालक त्या नोकराला म्हणतो की तू काळजी करू नकोस, हे हिरे आहेत तसे जसेच्या तसे मी त्या उंट विक्रेत्याला परत माघारी देणार आहे. तो जो नोकर असतो तो मनातल्या मनात म्हणतो, अरे काय हा आपला मालक आहे, एवढे चांगले हिरे चालून आलेले आहेत आणि हा परत द्यायला निघालेला आहे. तो नोकर आपल्या मालकाला विनंती करतो की मालक, तुम्ही तर काही चोरी केली नाही, तुम्ही जबरदस्ती घेतलेलेही नाही ते हिरे, हे तर तुम्हाला तुमच्या नशिबाने मिळालेले आहेत. मग तुम्ही हे तुमच्याकडेच राहू द्या ना, कशाला तुम्ही त्या विक्रेत्याला परत द्यायला जाता. परंतु त्या मालकाने नोकराचं ऐकलं नाही व तो त्या उंट विक्रेत्याकडे जातो. उंट विक्रेत्याकडे गेल्यानंतर ती मखमली पिशवी त्या उंट विक्रेत्याकडे तो व्यापारी सुपूर्द करतो. तो उंट विक्रेता फार आनंदी होतो. तो म्हणतो, मी तर विसरून गेलो होतो की या खोगिरामध्ये मी मखमली पिशवी ठेवली आहे व त्यात मौल्यवान असे हिरे आहेत. तो उंट विक्रेता खूप खुश होतो व तो त्या व्यापाऱ्याला म्हणतो की तुम्ही यातील कोणताही एक हिरा बक्षीस स्वरूपात घ्या. त्यावेळेला तो व्यापारी म्हणतो की नाही, मला हिरे नको आहेत किंवा मला बक्षीसही नको आहे. मी त्या अपेक्षेने तुम्हाला ही पिशवी परत केलेली नाही. त्यांच्यात फार वेळ संभाषण चालतं परंतु तो उंट विक्रेता काही ऐकेच ना. त्यावेळी मग तो व्यापारी म्हणतो की ही थैली तुला देण्याआधी मी 2 मौल्यवान हिरे माझ्या जवळच ठेवलेले आहेत. त्याचे हे वाक्य ऐकल्यानंतर तो उंट विक्रेता फार चिडतो. तो म्हणतो की असं तुम्ही का केलं आणि मग तो त्याचे हिरे परत मोजायला घेतो. मोजल्यानंतर सर्व हिरे जेवढे पूर्वी होते तेवढेच त्याला मिळतात. मग तो विचार करतो की माझ्याकडे तर जितके हिरे होते तेवढेच हिरे आहेत, मग तुम्ही 2 हिरे कसे ठेवले असं म्हणताय. तर तो व्यापारी फार सुंदर उत्तर देतो. तो म्हणतो की मी माझा स्वाभिमान आणि माझा प्रामाणिकपणा हा माझ्या जवळच ठेवला होता आणि तुम्हाला तुमचे हिरे परत दिले होते. माझ्यासाठी माझी इमानदारी, माझा स्वाभिमान, माझा प्रामाणिकपणा हेच माझे हिरे आहेत आणि ते जर माझ्या जवळ असतील तर मला कुठल्याही मौल्यवान हिऱ्यांची गरज नाही. तो व्यापारी मनाने शरमेने मान खाली घातली आणि त्यालाही तो जो चिडला त्याबद्दल त्याला त्याच्या मनाने फार खिल्ली उडवल्यासारखं झालं. याचाच अर्थ जर आपण कोणत्याही गोष्टीचा सकारात्मक व दोन्ही बाजूने विचार केला व आपला स्वाभिमान, आपला इमानदारपणा व प्रामाणिकपणा जर कधी सोडला नाही तर आयुष्यात आपण यशस्वी तर होणारच, परंतु आपले आयुष्यही रामायणातील रामासारखे होण्यास विलंब होणार नाही.
एक गोष्ट आपणही नेहमीच लक्षात ठेवायला हवी, जिथे हक्कांसाठी लढाई केली जाते, जिथे हक्कांसाठी वादविवाद होतात, तिथे नेहमी महाभारतच घडतं आणि जिथे दुसऱ्यांसाठी आपला हक्क सोडला जातो तिथे नेहमी रामायणच घडतं. आता विचार तुम्हाला करायचा आहे, निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे की तुम्हाला तुमच्या आयुष्यात महाभारत हवंय की रामायण हवंय. कारण महाभारताचा अंत आपल्या सर्वांना माहीतच आहे. कुणालाही तो अंत आवडला नाही. अत्यंत क्लेशदायक, त्रासदायक व कुटुंबाचे कुटुंब उद्ध्वस्त होणारा असा तो इतिहास आहे. तर रामायणातून आपण नेहमीच कुटुंबाचा, वात्सल्याचा, प्रेमाचा आणि एक आदर्शाचा सिद्धांत घेतो, आदर्श घेतो. तर असाच आदर्श आपण जर घेतला तर नक्कीच आपल्या समाजातही बदल हा घडणार. परंतु त्याची सुरुवात आपणच आपल्यापासून केली पाहिजे. तर काय विचार करताय? करणार ना स्वतःपासून सुरुवात एक नवीन सकारात्मक विचारधारेची? अशाच सकारात्मक गोष्टी ऐकण्यासाठी, सकारात्मक विचार ऐकण्यासाठी माझे विचार मंथन हे YouTube चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.